ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाव आहे संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. आणि आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा आजचा व्लॉग असणार आहे पुरणाचा स्वयंपाकाचा. आज आहे पुरणाचा स्वयंपाकाचा बेत. आणि इथे हे पहा पुरण शिजलेलं आहे. मी साखर टाकणार शिजवत आहे म्हणजे हे करून. आणि इकडे आहे टोमॅटोची भाजी, पीठ मळून ठेवलेलं आहे. अजून आपल्याला कढी करायची आहे, म्हणजे कटाची कढी करायची आहे. कट काढून ठेवलेलं असते पुरणाचं. मसाला काढून ठेवलेला आहे पदार्थ. कढीचा मसाला काढून ठेवलेला आहे. इथे भाजी होते, इथे पुरण शिजत आहे. पीठ मळून ठेवलेलं आहे भरड्यासाठी. इथं डाळ भिजत घातलेली आहे. आता पुरणाचा स्वयंपाक म्हटल्याच्यानंतर पसारा असणारच सगळं. तुम्ही म्हणाल आज पुरणाचा स्वयंपाक का, ते मी तुम्हाला शेवटी सांगेन. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत आपण पुरणाची कढी. त्यासाठी तेल टाकून घेऊ. सुरुवातीला टाकायचे तेजपत्ता, थोडं काय म्हणतात दालचिनी आणि जिरे. आणि सुरुवातीलाच टाकून घ्यायचं कढीपत्ता. अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचे तुकडे आहेत, त्याची पेस्ट आहे. आणि लाल मिरच्या टाकायचे, बेगडी मिरची टाकायची चालते. हे कट आहे हे पुरणाचं, आणि हे चिंच आहे. दोन्ही मिक्स करून म्हणजे ह्याचं चिंचाचं कट काढायचं आहे आपल्याला. हे टाकायचं दोन्ही मिळून. हळद टाकून घेतले, 2 चमचे तिखट. आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ह्याला करपू न देता आपल्याला कट टाकून घ्यायचं आहे. शेवटी टाकायचं आता मीठ. आणि हे सगळं कांदा लसूण मसाला, हे खोबरं आहे, हे धन्याची पूड आहे, हे कांदा लसूण मसाला सगळं टाकून घ्यायचं आता. आणि हे कांदा लसूण मसाला हे सुद्धा टाकून घ्यायचं. झालं आहे. कुकडी काढल्याच्यानंतर आपलं कढी रेडी. सगळं स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त पुरणात पोळ्या करायच्या आहेत, त्याची तयारी झालेली आहे. तुम्हाला पुरणपोळी करून दाखवते आता. पोळीसाठी किंवा हे पुरण एकदम पुरण जसं असतं तसंच तेवढं पातळ पीठसुद्धा लागतं. आता हे खूप पातळ करून घेतलेलं आहे मी पीठ चुरून व्यवस्थित, म्हणजे असं घट्ट नाही होत. घट्टनं कसं पोळ्या रंट होतात, एकदम मऊसूत नाही होत. आता हे पुरण आणि पीठ तेवढंच असं मऊसूत आहे. आणि हे करायला खूप हार्ड जातं. जे नवीन करतात त्यांना तर बिलकुल नाही येणार, आणि जे प्रॅक्टिस असल्यावरच हे पोळी एवढं व्यवस्थित येणार आहे. आता हे भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे जमेल.
पोळपाट किंवा काउंटर टॉपवर डायरेक्ट नाही करता येणार आपल्याला पोळी. एक नॅपकिन छोटीशी टाकून घेऊनच त्याच्यावरच पोळी करावं लागते, कारण हे दोन्ही पण पातळ असतात, चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळं असे नॅपकिनवर व्यवस्थित छान आणि हलवार हाताने पोळी लाटायची असते. जसं चपातीला आपल्याला जास्त फोर्स लावून लाटतो ना, तसं नाही करायचं. एकदम हलवार हातानं लाटून घ्यायचे असते. आणि दोन्हीकडून सुरुवातीला जे आपण दुमडलेली साईड असते ना, ते अगोदर थोडं 2-3 वेळेस लाटून घ्यायचं. मग नंतर दुसरी साईड लाटायची. त्यामुळे काय होते, पोळी दोन्हीकडूनही पातळ होते. आणि नाही कसं होते, एक साईडला पातळ होऊन जाते आणि एक साईडला धबरं असतं. तसं नाही ठेवायचं, दोन्हीकडे तेवढंच लाटून घ्यायचं दोन्हीकडे व्यवस्थित. त्याच्यामुळे पोळी दोन्ही साईडला पातळ होते. हे टिप्स आहे, समजून घ्या अशी. आणि पोळीसाठी एकदम मंद गॅस पाहिजे. एकदम जाळ जर जास्त राहिलं, आपली जे गॅस बर्नर जेवढं जास्त राहील तेवढं जास्त म्हणजे पोळी करपण्याची शक्यता असते, कारण हे दोन्हीकडे लेअर पातळ असते. त्याच्यामुळे ह्याला जास्त काय म्हणतात, गॅस नाही लागणार, म्हणजे फ्लेम जास्त लागणार. एकदम मिडियम गॅसवरच आपली पोळी एकदम नंबरिक होईल. आणि पहिलं एक भाजल्याच्या नंतर चांगलं पलटून घ्यायचं, नाहीतर पोळी तुटण्याची शक्यता असते. पहा एकदम मस्त झालेली आहे आता. आणि फुगतसुद्धा आहे, पहा एकदम मस्त टर्र फुगत आहे पहा दोन्हीकडूनही. म्हणजे अशी फुगली ना पोळी, समजून घ्यायची की परफेक्ट जमली. खाऊ वाटायली की नाही बघितल्यानंतर, एकदम मस्त. आता नवीन पिढीला तर जास्त कोणाला पोळी आवडतच नाही, पण अगोदरच्यांना आणि मलासुद्धा खूप आवडते. म्हणजे ते पण रसासोबत एकदम नंबर एक लागते पोळी, आवडते सुद्धा. आता पुरणाचं बेत काय होतं ते आज मी तुम्हाला सांगते. आता ना धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास संपत आलेला आहे. आणि सासूबाई म्हणत होते की आमचं एक वेळेस करायचं, नाही तर 3 वेळेस करायचे धोंडे. आमचे 2 वेळेस झाले होते, म्हणून आता 3 वेळेस काय केलं. आणि तर नैवेद्य म्हणजे देवाला जाऊन आले, त्याचासुद्धा प्रसाद सोडायचा होता. आणि हे अशी आहे पुरणाची थाळी. पोळी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज घेतला मी रूम आवरायला. रूम म्हणण्यापेक्षा मुलांचे सगळे दप्तर वगैरे, कारण आपल्या शाळा सुरू होणार आहेत आता लवकरच. 2-3 दिवसात शाळा सुरू होणार आहेत ना, त्यांचे सगळं आता आवरून ठेवलं ना, त्या वेळेस त्रास होणार नाही. नाहीतर मग तारांबळ उडून जाईल सगळी. मग मुलं चिडचिड करतील, आपल्याला चिडचिड होईल. मग त्यासाठी मग अगोदर त्यांचं सगळं आवरून ठेवलं ना, त्या वेळेस काही त्रास होणार नाही. आता ह्यांचं हे मुलांचंच दोघांचंच हे स्वतःचं एक छोटं कपाट आहे. आणि हे आम्ही देवाला जाऊन आलो होतो ना, सगळं व्यस्ताव्यस्त झालं होतं. म्हणजे त्यांचे ते कपडे तसेच आणून कोंबलेले होते धुल्याच्या नंतर. मग ते सगळंच आवरून ठेवल्याच्या नंतर व्यवस्थित राहील शाळेला जाताना. त्यांना पण चिडचिड होणार नाही, आपल्याला पण होणार नाही. मग काढली होती मी ती साफसफाई करायला. म्हटलं थोडं पण ते पण घ्यावं. इकडं तर वाटतात की मुलांचे थोडेच कपडे असतात, पण नाही म्हणता एक छोटं कपाटच भरलेलं आहे दुसरे मुलांच्या दोन्ही कपड्याने. आता शाळेचे सुद्धा ड्रेस येतात, त्यासाठी थोडं स्पेससुद्धा बनवावं लागतं. आणि अगावचे काढून टाकायचे छोटे झालेले. आणि बरोबर काढत राहिलं ना की कळत राहतं की कोणते छोटे झालेले आहेत, कोणते खराब झालेले आहेत. म्हणजे एक हात मारल्याच्या नंतर. आणि हे त्यांचे दप्तरसुद्धा आता जे चांगले आहे ते ठेवून द्यायचं, धुवून ठेवायचं. आणि खराब आहे ते काढून टाकायचं. हे अगोदरच करायचं होतं, पण हे राहून गेलं. आता हे सगळं आवरून ठेवलं ना, मग सोपं पडतं आपल्याला. आणि करावं तर केव्हाही आपल्यालाच लागणार आहे. त्याच्यासाठी अगोदर पूर्वतयारी करून ठेवलं ना, मग आपल्यालाच त्रास होणार नाही. आणि लेकरांनासुद्धा चांगलं वाटेल, आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं. पुरणाचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर लगेच हे काम घेतलं, कारण हे दिवसभर जाणारच होतं. कारण हे स्वच्छ करणं, कपाटावरनं घड्या करून ठेवणं. आणि कसं असते, त्यातल्या त्यात आता माझा मोठा मुलगा सैनिक स्कूलला जाणार आहे, त्याच्यामुळे त्याचीसुद्धा तयारी करायची आहे. त्यासाठी हे अगोदर काढून घेतलं मग त्याची तयारी करायला सोपं जाणार आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मुलाचं कपाटिंग सिस्टमॅटिक आवरलेलं आहे. एवढं आहे ना, इकडे इस्त्रीचे कपडे आहेत ह्यांचे, बाकी सगळे मुलांचे आहेत. नाही म्हणता पहा, एकदम पूर्ण कपाटच भरलेलं आहे मुलांच्या कपड्याने. छोटंसं दिवसच गेला मला आवरण्यामध्ये सगळं आज.